पैठण येथील जायकवाडी धरणातून तब्बल 1,25,000 क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात आला आहे। या विसर्गामुळे माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडीसह बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नदीला महापूर आला असून पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्येच नव्हे तर घरांमध्येही पाणी शिरले असून त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे। संसारोपयोगी वस्तू वाहून तर गेल्याच आहेत, पण शाळकरी मुलांच्या वह्या पुस्तकं देखील पाण्यात नष्ट झाल्याचे दृश्य समोर येत आहेत। अतिवृष्टी आणि महापुरामुळे मराठवाड्यातील शेतकरी उपासमारीच्या संकटात सापडला असल्याने शासनाकडे शेतकऱ्यांकडून केविलवाणी मागणी होत असून सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी आणि कर्जमाफी जाहीर करावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून पुढे येत आहे। बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या ठिकाणी भेट दिली व शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। प्रतिनिधी प्रकाश यादव यांची खास रिपोर्ट। मी गोविंद तौर, राहणार कवडगाव थडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड। गोदावरी नदीपासून माझं रान खूप लांब असतानाही माझ्या रानात हा बघा एवढा पाणी आहे। इथं सोयाबीन आहे माझं 2 एकर, त्याच्याच बाजूला माझा कापूस आहे 2 एकर। तरीही कुठला माझा पंचनामा आतापर्यंत माझ्या गावातला कोणाचाही पंचनामा नाही झालेला। कुठला शासनाची मदत आमच्यापर्यंत आलेली नाही। शासनाचा कुठलाही अधिकारी सुद्धा आमच्या शेतापर्यंत आला नाही। आम्हाला ह्याची खूप गरज आहे, शासनाने आमच्याकडे लक्ष देण्याची लवकरात लवकर मदत मिळावी ही एक अपेक्षा आहे आणि शासनानं पंचनामा न करता सरसगट मदत द्यावी ही एक आमची कळकळीची विनंती आहे। आम्ही कर्ज काढायला देखील फिटन असं आम्हाला ह्याच्यातनं काही वाटत नाही। खूप मोठ्या संकटात आहे सध्या शेतकरी, ह्याची दखल शासनानं घेणं खरंच गरजेचं आहे।